ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजनबद्दल लोकांच्या काही शंका असतात आणि आज त्या शंकेचं आम्ही समाधान करणार आहोत. पहिली शंका असते की रेडिओ फ्रिक्वेन्सीनंतर डोळ्याची नजर जाते किंवा नजर कमजोर होते. नाही मित्रांनो, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजननंतर डोळ्याची नजर जात नाही. परंतु यस, जर V1 डिव्हिजनचं रेडिओ फ्रिक्वेन्सी केलं आणि जर कॉर्नियल सेन्सेशन थोडंसं कमी झालं तर काही दिवसासाठी अशा पेशंटला चष्मा वापरणं, डोळ्यात लुब्रिकनचे आय ड्रॉप वापरणं हे मात्र आवश्यक असतं. दुसरा याबद्दल लोकांची शंका असते की चेहरा पॅरालिसिस होईल, चेहरा वाकडा होईल, फेशियल नर्ववर परिणाम होईल. मित्रांनो, फेशियल नर्व ही अगदी वेगळी आहे. ट्रायजेमिनल नर्वच्या डिव्हिजन्स वेगळ्या आहेत. त्याच्यामुळं फेशियल नर्वला काही परिणाम होईल हा एक मिथ आहे. तिसरा मिथ असतो की ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन केल्यानंतर अशा पेशंटला खूप दिवस किंवा एक महिनाभर बेड रेस्ट वगैरे लागते. नाही मित्रांनो, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजननंतर इनफॅक्ट तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून तुमचं काम सुरू करू शकता आणि याच्यामध्ये आपण फक्त परिणाम व्हायला मात्र 2 ते 3 आठवडे लागतात. धन्यवाद.